महिला एवं बाल विकास मंत्री ने आंगनवाड़ी सेविका और सहायकों का वेतन बढ़ाने पर सहमति जताई है, लेकिन अभी कोई निर्णय नहीं हुआ है। इसके विरोध में आज कोल्हापुर के दस्तूरी चौक पर आंगनवाड़ी सेविकाओं ने सरकार के खिलाफ प्रदर्शन करते हुए जमकर नारे लगाए। सुप्रीम कोर्ट के फैसले के अनुसार आंगनवाड़ी कर्मचारियों को सेवानिवृत्ति के बाद पेंशन और ग्रेच्युटी देने पर भी सहमति बनी है। हालांकि इस बारे में कोई फैसला नहीं लिया गया है। ऐसे में सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए महाराष्ट्र राज्य आंगनवाड़ी सेविका एक्शन कमेटी के नेता और आंगनवाड़ी सेविका 23 सितंबर से मुंबई के आज़ाद मैदान में अनिश्चितकालीन भूख हड़ताल पर बैठेंगे। हालांकि अगर सरकार ने इस पर ध्यान नहीं दिया तो 25 सितंबर 2024 को पूरे महाराष्ट्र के आंगनवाड़ी कार्यकर्ता आंगनवाड़ी केंद्रों को बंद कर देंगे और आज़ाद मैदान में विरोध प्रदर्शन करेगी। इस आंदोलन की ओर सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए आंगनवाड़ी सेविकाओं ने कोल्हापुर में आज प्रदर्शन किया। 2 महिने आम्ही संप केला तरी सुद्धा आमची दखल घेतलेली नाही। या कामामध्ये सगळी खाती आमच्याकडे कामं देतात। मराठी शाळा असो, परत आरोग्य खातं असो, सगळी खाती आमच्याकडे कामं बघतात। फक्त तलाठी रिकामा असेल की तो 7-12 8-12 असं काही मागत नाही, तर सगळी खाती आमच्याकडे कामं मागतात। तरी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे कामं करतोय। रात्रंदिवस राबून लाडक्या बहिणीचं आम्ही काम केलेलं आहे। त्याचा मोबदला अद्याप आम्हाला काही मिळालेला नाही। जर हे खातं दुसऱ्याकडे गेलं असतं तर 3 रुपये सुद्धा महिलांच्या खात्यावर आलं नसतं। अंगणवाडी सेविकेने प्रामाणिकपणे काम केलंय म्हणून सगळ्या महिलांना, तळागाळातल्या महिलांचा विचार त्यांनी केला आणि सगळ्या महिलांचं फॉर्म भरलेलं आहे आणि आम्ही रात्रंदिवस राबलोय आणि आम्ही प्रामाणिकपणे साहेब काम करतोय आणि याची शासनाने दखल घ्यावी। अजूनही शासनाने आम्हाला इथं मनासारखी वाढ दिली नाही किंवा कोणताही ठोस निर्णय दिला नाही। आजपर्यंत सावित्रीच्या लेखी म्हणून सगळीकडे अभिमानानं महिलांना वागवलं जाते, पण आमच्याकडे का दुर्लक्ष केलं जाते? लाडक्या बहिणी म्हणून सगळ्यांचा विचार केला, पण आम्ही लाडकी बहीण नाही का? आमचा विचार कधी करायचा शासनाने? आमच्या मुलाबाळांचा, आज आमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं म्हटलं तर, कुठला तरी आमच्या मुलांना चांगला उद्योग काढून द्यायचं म्हटलं तर आमच्याकडे 4 पैसे नसते। त्या तुटपुंच्या मानधनामध्ये आमचं काही भागत नाही। जसं मानानं सगळ्यांना वागायला वेतन किंवा मानधन पाहिजे, तसं काम तसं दाम असं शासनाने विचार करायला पाहिजे आणि आम्हाला योग्य न्याय दिलाच पाहिजे। आता आम्ही मागं हटणारच नाही असा आमचा सगळ्यांचा ठोस निर्णय आहे। कारण 2 महिने आम्ही पोटाला चिमटा लावून संप केला, पण तरी पण शासनाने आम्हाला दिशाभूल करून आमचा संप मागं घ्यायला लावला आणि 2 महिन्याचं काम आमच्याकडनं पूर्ण करून घेतलं। त्यानंतर आश्वासन देऊन आता बहीण लाडकीचं काम आम्हाला म्हणजे गांभीर्याने करायलाच लावलं। आम्ही रात्रीचा दिवस करून 1:30 वाजेपर्यंत जाऊन शासनात सगळं काम केलं। त्या काम पूर्ण केलेल्या कामात जसं कोरोनात अशानं काम केलं म्हणून त्यांचा जसा निकाल लावला, तसं आमच्या ह्या कामाची दाद का शासन घेत नाही? आज तलाठी सुद्धा आमच्याकडे आता काम करायला ते काय पीक पाणी माहिती भरा म्हणून यायला लागले। सगळे विभाग, ग्रामपंचायत असून दे, तुमची शाळा असून दे, तुमचा आरोग्य विभाग असून दे, प्रत्येक जण अंगणवाडीकडे आश्वासनानं बोट दाखवते की चांगलं काम करतात म्हणून। मग चांगला पगार द्यायला शासनाला काय फरक पडतोय? असं शासनानं आमचं आता सरकार म्हणजे माणूस म्हणून विचार करायला पाहिजे आणि चांगलं कामाचं चांगलं वेतन, समान काम समान वेतन द्या। आम्ही हक्कानं सगळं काम तुमचं